राकेश राऊत यांनी सांगितलं होतं वैष्णव नवोदित गोलंदाज चांगली कामगिरी पार पाडतोय, कुंदनला रोखण्याचं जबाबदारी ही त्याच्यावरती असणार आहे. पाहायचं आहे ही कामगिरी पार पडली जाईल का. माहिराट अस्कोली संघासाठी सलामीची जोडी मैदानात. कुंदनसाठी पहिला चेंडू वैष्णव याचा हलक्या हाताने कट केलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. पाहायचंय दुसऱ्या धावेसाठी धाव घेतली जाते. डेंजर एंडला अल्पेश याला पकडलं जाईल का. डायरेक्ट हिट केलं असतं तर नक्कीच आता मात्र अल्पेश याला माघारी परतावं लागलं असतं, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या ठिकाणी 2 धावेने नक्कीच श्री गणेश केला जाईल माहिराट अस्कोली संघाचा. महत्वपूर्ण लढत आपण पाहताय दोन्ही संघांच्या दृष्टीने. दोन्ही बाजूने चर्चा सत्र चालू आहे. कुंदन जिंकणार की या ठिकाणी महापुरुष. या चेंडूवरती देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने कट केलाय. नक्कीच चांगला चेंडू आहे. सन्मान दिला जातोय कुंदनच्या माध्यमातून. महत्वपूर्ण विकेट आहे. अल्पेशला देखील माहिती आहे कुंदनची महत्वपूर्ण विकेट आहे या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यात कुंदन बाद झाल्यानंतर थोडीशी पारी डगमगली होती माहिराट अस्कोली संघाची, परंतु तदनंतर गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करण्यात आली अस्कोली संघाकडून. तर दुसऱ्या साईडला महापुरुष गुहागर संघाकडून एक हाती फलंदाजी करण्यात यश आलं होतं, ते म्हणजे यश लोखंडे याला. या चेंडूवरती देखील हलक्या हाताने कट केलाय. पॉइंटला येईल फिल्डर त्या ठिकाणी डीप वरून. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या ट्रबल धावसंख्या आपण पाहताय 4. चांगली गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवर वैष्णव एक नवोदित गोलंदाज आहे. चांगलं मार्गदर्शन महेश भोसले राकेश राऊत यांचं त्याला लाभलंय आणि त्याच्या मार्गदर्शनाच्या जोरावरती एक चांगली गोलंदाजी. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. या चेंडूवरती जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. रेनी सीझन मध्ये आपण पाहताय टेनिस बॉल हा वापरला जातोय. सिमेंटची विकेट आणि या विकेटवर चेंडू पडल्यानंतर स्किट होऊन जोरदार हा फलंदाजाच्या दिशेने येत असतो आणि त्या ठिकाणी टायमिंग जुळवणं हे महत्त्वाचं ठरतं आणि त्या ठिकाणी थोडासा फसलाय. या ठिकाणी टायगर निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज वैष्णव याने. 4 चेंडूंवरती फक्त 4 धावा खर्च करण्यात यश आलंय. चांगली गोलंदाजी वैष्णव याच्या माध्यमातून आपण पाहताय. छत्री घेऊन या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय. चांगल्या प्रकारे ड्राईव्ह महेश भोसले आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर रिजनला थ्रो केला जातोय. विकेट कीपर कुणाल देसाई याच्या हातामध्ये. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. एका धावेने धावसंख्या ट्रबल धावसंख्या 5. नवला इव्हेंट्सच्या माध्यमातून सर्वत्र जोडलेल्या आमच्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा फाईज स्पोर्ट क्लब्स यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सायंकाळच्या सत्रामधील ही लढत आपण पाहता. या चेंडूवरती अल्पेशचा फटका थोडासा कमजोर आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड. थोडस धावगतीमध्ये सुद्धा बीट केलं गेलंय. अल्पेश रनिंग बिटवीन द विकेट मध्ये फसलाय. 2 धावा धावायच्या होत्या कुंदन याला, परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागेल, कारण दुसऱ्या साईडला अल्पेश थोडासा कमी धावगतीने धावत होता. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकांची धावसंख्या आपण पाहताय स्कोर कार्ड वरती 6. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायचा आहे. बॉलिंग मार्क वरती कोण येईल. महत्वपूर्ण गोलंदाजी वैष्णव याच्या माध्यमातून केली गेली. स्ट्राईक गोलंदाज या ठिकाणी महेश भोसले आहे, राकेश राऊत आहेत आणि त्यांच्यावरती जबाबदारी न देता एक नवोदित गोलंदाज, युवा टॅलेंटला मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी दिली आणि एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वैष्णवच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 6 धावा एसटीचे. दुसऱ्या षटकासाठी आता मात्र महेश भोसले वर द विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती कट केलंय. थर्डमॅन रिजनला चेंडू जाईल. जाहीर क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव. धावेने धावसंख्या 7 मात करण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही संघांकडून. ब्लॉकबस्टर सुपर संडे बनवणारा हा मुकाबला आपल्याला बीच मैदान में पाहायला मिळतोय. गोल्डन पार्क आणि ही टूर्नामेंट आपण पाहताय नासिम भाई आणि आसिम भाई यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण टूर्नामेंट पार पाडली जाते.
या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतोय. हो हो, धावपत पकडला जाईल का पाहायचं आहे. चांगला फटका होता. क्रीज सोडून चेंडूवरती आल्यानंतर हलक्यात ढकलले कव्हर्सच्या दिशेनं. एकच धाव प्राप्त झाली. एका धावेने धावसंख्या 8. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 8 चेंडूंपर्यंत 8 अशी धावसंख्या. 6च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जमा केली जाते माहिराट अजगोली संघाकडून. या चेंडूवरती मोठा प्रहार, हल्ला बॉल, एअर स्ट्राइक चाललाय सीमा रेखा पार. येतोय फाई स्पोर्ट क्लब कुंदनेच्या बॅट मधून निघालाय हा षटकार. तो तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा में. रयान आपली गँग घेऊन जायचंय त्या ठिकाणी. रयान, इस्माईल, सलमान, चला आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या पोल वगैरे आहे त्या ठिकाणी जायचंय. चला धावत जा. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. झेल पकडला जातोय का पाहायचाय. ओहो हो, नामुन्ना नावाला गेम चलता हुआ बीच मैदान पे धावपत पकडला जाईल का. अल्पेशला धावपत पकडलं जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटलाय, तदनंतर थ्रो केल्यानंतर धावपत पकडला जातोय अल्पेश. याला थोडासा खेमा नाराज पाहायला मिळतोय अजगोली संघाचा, कारण कोणतीही गरज नसताना धावपत पकडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ही कॅच आहे का मॅच आहे तो येणारा काळ ठरवणार आहे मित्रांनो, कारण कॅच कोणाचा सुटलाय. गुहागरचा टायगर कुंदन रोहिलकर याची कॅच सुटले. जंगलामध्ये आपण पाहिलं जखमी वाघ हा एक चांगल्या प्रकारे शिकारीच्या शोधात वावरत असतो, आणि त्याच प्रकारे आता षटकारांच्या शोधात वावरणार का जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये कुंदन रोहिलकर पाहायला नक्कीच आवडेल. एक साधा सोपा झेल होता आणि मोठी चूक केली गेली महापुरुष गुहागर संघाकडून. मोये मोये झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मात्र राजेश धनावडे आपल्याला पाहायला मिळतील. 15शी धाव संख्या. या षटकामागे एक षटकार आला, त्यानंतर काउंटर अटॅक पाहायला मिळाला महेश भोसले यांच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकाकडून तितकी साथ पाहायला मिळाली नाही. ओर द विकेट. या चेंडूवरती नो चेंडू घोषित केला जातोय, दंड दिला जातोय. आता मात्र फ्री हिटचा इशारा देखील पंच कैलासजी पिळणकर यांच्या माध्यमातून केला गेलाय. फ्री हिटचा चेंडू पाहायचाय कशा प्रकारे फटका सजवणार कुंदनसाठी. आता मात्र मोकळं मैदान असणार आहे, कोणत्याही प्रकारचं दडपण नसेल. फ्री हिटच्या चेंडूवरती बॅटची कडाई घेतले पाहायचाय. विकेट किपर येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. कुणाल देसाई या ठिकाणी आपण पाहिलं विकेट किपर. एक धाव पूर्ण, एका धावेवरच समाधान. नक्कीच मगाशी म्हटल्याप्रमाणे सिमेंटची विकेट असताना टेनिस बॉल हा स्किट होऊन येत असतो, आणि त्याच प्रकारे स्किट होऊन चेंडू बॅटची अप्पर एज घेऊन फाईन लेगच्या दिशेने जाताना आपण पाहिलात. कुंदनच्या हॅट्रिक साठी, षटकारांच्या हॅट्रिक साठी रोहनजी शिंदे, नील नाईट लवेल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केले. पाहायचंय सलग 3 षटकारांच्या हॅट्रिक साठी रोहनजी शिंदे, नील नाईट लवेल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चालू षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. राजेश धनावडे आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. या चेंडूवरती उजव्या एष्टी बाहेर पकडला जातोय. अवांतर चेंडू, 2 हात समांतर पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर धाव नक्कीच या ठिकाणी जोडली जाते नवला इव्हेंट्सच्या माध्यमातून महिराट अजगोली संघाच्या खात्यामध्ये. 18 धाव संख्या. या चेंडूवरती डब्बे में डब्बा, डब्बे में केक. आसिम भाई घुटने
डंडा टेक और सिक्सर देख, लाजवाब षटकार। पाऊस पडलेला आहे, चेंडू ओला झालेला आहे, जास्त पळत नाही असं म्हटलं जातं, मात्र 2 षटकांमध्ये 24 धावा काढल्या गेलेल्या आहेत। अजूनही 2 षटक शेष आहेत आणि धावफलक अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे। अप्रतिम मॅच आहे मित्रांनो, दोन्ही संघ हे ताकदीचे आहेत। समोरच्या संघात यश लोखंडे ज्याने मागील सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं, त्याच्याकडनं अपेक्षित फलंदाजी आहे। राज डोरलेकर आहे, शुभम भैनाक आहे, कुणाल देसाई आहे, चांगली फलंदाजी महापुरुष संघासमोर सुद्धा आहे। तर आपण नक्कीच या मॅचचा आस्वाद घेणार आहोत। सुंदर चेंडू मिड विकेटच्या दिशेने प्रहार केला गेलाय, चेंडू दंदन दंदन करत सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी। परिसरातील ज्येष्ठ उद्योजक, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे आधारस्तंभ सन्माननीय गुलामभाई टांडेल यांचं इथे आगमन झालंय आणि मी विनंती करतो मुस्तफाभाई साल्ले आपण त्यांना शाळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचंय। कॅमेरामॅन आमच्या सोबत जोडायचंय। 2 मिनिटं पंच, मॅच थांबवा जरा। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुलामभाई टांडेल इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो। प्रत्येक स्पर्धेकरता कोणताही कार्यक्रम असू दे, बावाशेठ टांडेल संपूर्ण तालुक्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व आणि त्यांचं या व्यासपीठावर आगमन होतंय आणि कॅमेरा आमच्या सोबत जोडत आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्क्रीनवर पाहू शकता गुलामभाई टांडेल आमच्या सोबत जोडत आहेत। त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर आमचे सर्वांचे लाडके छोटे बंधू गुफरान खान इथे उपस्थित आहेत आणि आमचे 5G स्पोर्टचे संकेत पालशेतकर यांना मी विनंती करेन आपण त्यांना शाळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचंय। युवा ठेकेदार, लहानशा वयात अबलोलीचा चॉकलेट बॉय आणि 5G स्पोर्टचा एक प्रतिनिधी संकेत पालशेतकर याच्या हस्ते सन्मानित केलं जातंय। कॉन्ट्रॅक्टर आमचा गुफरान खान याला आणि आपलं मनापासून गुफरान स्वागत आहे। कॅमेरा आमच्या सोबत आहे, तर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक थांबले त्यांचे सुद्धा आदर व्यक्त करतो। आपण सर्वजण आमच्यासाठी थांबलात, तर मॅच कडे पुन्हा एकदा जात आहोत। सायराज आमच्या सोबत जोडत आहे। धन्यवाद आसिम भाई। षटकातील पुढचा चेंडू, या चेंडूवरती राकेश राऊत आता मात्र डाऊन द लेग, डाव्या एष्टी बाहेर चेंडू पकडला जातोय। 2 हात समांतर, एक अवांतर धाव, अवांतर धावेने धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती पाहताय 29। 24 धावसंख्या 2 षटकांती होती। 12च्या सरासरीने धावा जमवल्या होत्या। थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे महेश भोसले यांचं। त्यानंतर आता मात्र कमबॅक करण्यासाठी स्वतः कर्णधार राकेश राऊत आपल्याला पाहायला मिळेल। हे मोठं बॅटल आहे, बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल। कुंदन याच्या साठी षटकातील पुढचा चेंडू यश लोखंडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। डीप स्क्वेअर लेगला वाईल्डिश थोडासा होता आणि त्याच ठिकाणी चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळाला। एका धावेवर समाधान। राजेश धनावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 1 चेंडूचा समाचार घेतलाय, षटकार खेचण्यामध्ये यश आलंय। धावसंख्या 30। तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 30 अशी धावसंख्या। राकेश राऊत या चेंडूवरती देखील व्हॉट अ शॉट, स्लॉट मधला चेंडू पाठवला सीमारेखा पार, प्लॉट मध्ये येतोय षटकार। यस डीजे सुरेख फटका पाहायला मिळालाय राजेश धनावडे यांच्या बॅट मधून। पाहतोय आपण 36 धावसंख्या। मगाशीच मुलाखतीमध्ये म्हटलं होतं टायगर एकटा बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण आलं होतं आणि त्यानंतर आता मात्र राजेश धनावडे यांची आपण फलंदाजी पाहतोय। मागच्या सामन्यात फलंदाजी करण्यात यश आलं नव्हतं, परंतु या सामन्यात एक दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते। खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा, यस बॅटची कडा घेऊन जाहीर क्षेत्रात थर्ड मॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय। एका धावेसाठी एकच धाव प्राप्त होते।
चालू षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 37. चांगला स्टार्ट माहिराट अस्कोली संघासाठी. राकेशच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस थोडासा फटका फसलाय. डीपला चेंडू येतोय. राज ढोरलेकर याचा थोडंसं झेल खेळण्याचा प्रयत्न फसलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातो. यश लोखंडे चांगलं बॅकअप. त्यानंतर वैष्णव देखील होता. एका धावेवरच समाधान मानावं लागले. दोन्ही फलंदाजांना एकच धाव प्राप्त होते. एका धावेने धावसंख्या ट्रिपल. धावसंख्या 38. चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. पाहायचं या अंतिम चेंडूवरती कशा प्रकारे फटका सजवला जातोय कुंदनेच्या माध्यमातून. राकेश राऊत आता मात्र चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंवरती 14 धावा आतापर्यंत खर्च केलेत राकेशांच्या माध्यमातून. फॉर द विकेट. या चेंडूवरती थोडासा फटका फसलाय. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा वैष्णव पाहायला मिळतोय. ना मुन्ना ना. कॅच छूटा दिल तुटा. बल्लेबाजने 1 रन लुटा. हातातला झेल सुटलाय. 2 जीवदान मिळालेत. पहिलं जीवदान हे 12 या धावसंख्येवर. दुसरं जीवदान 18 या धावसंख्येवर. सांघिक धावसंख्या 39. एसटीजे थँक्यू डीचे. गोलंदाजी चांगली केली होती वैष्णव याने, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना हातातून झेल निसटलाय. नवोदित खेळाडू आहे. नक्कीच एका चांगल्या फलंदाजाचा झेल हाय व्होल्टेज या ठिकाणी थोडंसं प्रेशराईज मध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवर राज ढोरलेकर. अंतिम षटक हाणामारीच्या षटकासाठी. पहिल्या चेंडूवरती हुक केलंय. चांगल्या प्रकारे फटका. सीमा रेखा पार. येतोय षटकार. पुढे खेळ करावा लागेल. आता मात्र यस नियमांचं उल्लंघन. नो चेंडू दिला जातोय. 1 बाउन्स दिला होता त्या अगोदर आणि या चेंडूवरती हा नियम भंग केला जातोय. दंड दिला जातोय. नो चेंडू. येणारा चेंडू फ्री हिट असेल. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाज हे बाउन्सर टाकत असतात आणि त्याच ठिकाणी आपण हा नियम पाहिला. 1 बाउन्स. तो नियम या ठिकाणी आता मात्र लागू होतोय. 46 अशी धावसंख्या. येणारा चेंडू फ्री हिट आहे. ब्लॉकबास्टर संडे धमाल पाहायला मिळते. 5 स्पोर्ट्स चषक 2025 मध्ये एक मोठी मॅच आपल्या समोर आपण घेऊन आलो आहोत. गुहागरचा टायगर कुंदन रोहिलकर, माहिराट अस्कोली. तर दुसऱ्या साईडला आपण पाहताय गुहागरचा दादा संघ महापुरुष गुहागर. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. फ्री हिटची डिलिव्हरी. हो डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट हातातून निसटले. लेग बाईटचा इशारा येतोय. फ्री हिटची डिलिव्हरी या ठिकाणी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय. हातातून बॅट निसटले. आपण पाहताय थोडासा वेग जास्त आणि उंची कमी देण्यामध्ये यश आलं. गोलंदाज राज ढोरलेकर याला डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच राजेश धनावडे यांना माघारी परतावं लागलं असतं. 1 धाव लेग बाय स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 47. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडू 14 धावा राजा धनावडे यांच्या खात्यामध्ये. तर कुंदन रोहिलकर 15 चेंडू 24 धावा. ओव्हर द विकेटने मारा. 3 चेंडू 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात राज याने.
या चेंडूवरती देखील घुटना टेक फटका साधलाय. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय का पाहायचा आहे. सुयोग. नक्कीच पाऊस पडलाय, थोडस मैदान देखील ओलं आहे. आपला बॅलेन्स सांभाळत धाव घेतली होती सुयोग आरेकर भैया याने, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिजनला शुभम भाईनाक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान. आता मात्र 50 धावसंख्या पूर्ण केली जाते. अर्धशतक पूर्ण आहे. माहिराट अस्कोली संघाचं अंतिम चेंडूचा खेळ. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू कुंदन साठी राज ढोरलीकर. हो बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडला नाही. आउटर एज पाहायला मिळते. फाईन लेगच्या दिशेनं जाहीर क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेसाठी एकच धाव. एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 51. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांती धावसंख्या 51. 52 धावांचं आव्हान आहे महापुरुष गुहागर संघासाठी. यानंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी 2 कर्णधार पुकारले जातील. आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. रानवी आणि अबलोली कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी या. वृत्त वर्धन देवी रानवी या 2 संघांमध्ये गुफरान यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. चला कॅमेरामॅन, आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी टिपून घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल घेतला जातोय गुफरान यांच्या शुभ हस्ते. शिवांश फायटर अब्दुली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल जिंकला. या ठिकाणी सन्माननीय अब्दुल्ला नापीजी यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मी आमच्या 511 मंडळाचे मकरंदजी पवार आपल्याला विनंती करतो, आपले शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अब्दुल्ला नापीजी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मकरंद पवार या. अब्दुल्ला नापीजी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मकरंदजी पवार यांच्या शुभ हस्ते. फाईज स्पोर्ट क्लबचे आधारस्तंभ मकरंदजी, धन्यवाद.
यानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जोडले जाऊ. सुपर संडे बनवणारा हा मॅच आपल्याला ऑन केलेला पाहायला मिळतोय. 51 धावा उभारल्यात. 52 धावांचं आव्हान दिले गेले महापुरुष गुहागर संघाला. पाहायचंय आव्हान कशा प्रकारे पार पाडलं जाईल. चला अबलोली संघ आपला निर्णय पोहोचवा. अबलोली संघ श्रीवास पॅन्थर अबलोली. संदीपजी कोंडविलकर यांचा संघ श्रीवास पॅन्थर सर्वप्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. रणवीर संघ आपण फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. त्याचप्रमाणे श्रीवास पॅन्थर अबलोली आपण गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जोडले जातोय. कुंदन रोहिलकर पहिलं षटक. यश लोखंडे हलक्या हाताने कट केलाय. थर्डमॅन रिजनला चेंडू जाईल. त्या ठिकाणी जाहीर क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. पाहायचं आहे जाहीर क्षेत्रापर्यंत चेंडू पोहोचेल का. तर चेंडू पोहोचलाय जाहीर क्षेत्राच्या दिशेने एका धावेसाठी. धावसंख्या 1 श्री गणेश केला जातोय. 1 या धावसंख्येनं या चेंडूवरती देखील दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. पाहायचंय चेंडू सीमारेखा पार होतोय का. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार याच्या माध्यमातून केलं जाते. तीन धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यश लोखंडे आणि राज ढोरलेकर याच्या माध्यमातून आपण पाहिलं. थोडंसं ओपनिंग पेअर मध्ये बदल केलेला पाहायला मिळतोय महापुरुष गुहागर संघाकडून. पहिल्या सामन्यात शुभम भाईनाकला संधी दिली आणि तदनंतर आता मात्र राज ढोरलेकर याला संधी दिली जाते. मोठा डोंगर पार करायचा आहे महापुरुष गुहागर संघाला.
हॅलो 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 पुन्हा एकदा थोडंसं विद्युत पुरवठा खंडित होतोय. महापुरुष गुहागर संघ पहिल्या षटकांती 6 ज्यावेळेस प्रथम फलंदाजी करत होता माहिराट अस्कोली संघ त्यावेळेस देखील धावसंख्या 6 होती. आता देखील प्रत्युत्तर दाखल फलंदाजी करत असताना धावसंख्या 6 पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. राजेश धनावडे यांना आपण पाहतोय. समोर तितकाच घातक फलंदाज कुणाल देसाई. डावखुऱ्या फलंदाजांमध्ये एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जात असते. आता मात्र पाहायचंय डावखुऱ्या फलंदाजासाठी अनुकूल मैदान आपल्याला पाहायला मिळते. महापुरुष गुहागर संघ 1 षटकांती 6 वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक राजेश धनावडे. या चेंडूवरती फटका खेळायचा होता. अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. अल्पेश वराडकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू खाली एकच धाव. एका धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या आपण पाहताय 7. पाहायचं आहे महापुरुष गुहागर संघाकडून पलटवार केला जाईल का. 7 धावसंख्या. यश लोखंडेची मोठी विकेट पहिल्या षटकामागे आपण पाहिली. कुंदन रोहिलकर याच्या खात्यामध्ये ती जोडली जाते. तर दुसऱ्या षटकासाठी राजेश धनावडे एकाच एक गोलंदाज एकाच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राज ढोरलेकर 2 चेंडू 1 धाव. तर कुणाल देसाई 2 चेंडू 2 धावा. ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवायचं होतं. पाहायचंय लँड. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हातामध्ये लँड झालं असतं परंतु झेल सुटतोय. याच प्रकारचे 2 जीवदान कुंदन रोहिलकरला आपण पाहिले होते आणि आता मात्र राज ढोरलेकरला देखील जीवदान मिळतंय. पाहायचंय जीवदानाचा फायदा कितपत उठवला जाईल राज ढोरलेकरच्या माध्यमातून. नवकुरा फलंदाज पुन्हा एकदा कुणाल देसाई. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन महापुरुष गुहागर संघाकडून पाहायला मिळते. आता मात्र गतीमध्ये बीट केलेला आपण पाहताय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 8. येणारे चेंडू आहेत 15 धावांची गरज. 44. 15 चेंडू 44 धावा. पुन्हा एकदा फटका सजवायचा होता. बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाही. निर्धाव 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. स्ट्राईक देखील या ठिकाणी बदलली जाईल. कुणाल देसाई स्ट्राईक वरून नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. तर स्ट्राईक वर जाईल पुन्हा एकदा राज ढोरलेकर. या अगोदरच्या चेंडूवरती त्याला जीवदान पाहायला मिळालं होतं. पाहायचंय आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा राजेश धनावडे यांच्या माध्यमातून. वेगवान चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. अवांतर चेंडू. 1+1 2 रन्स. 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. धावसंख्या 11.
या चेंडूवरती फुल टॉस, फुल टोल वसूल, फटका. 6 धावांसाठी येतोय षटकार. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हाच अटेम्प्ट जर अल्पेशने केला असता तर नक्कीच उजव्या हाताने अडकवण्याचा प्रयत्न झाला असता सफल. आता मात्र अवांतर चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा राजेश धनावडे यांच्या माध्यमातून. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. एका धावेने धावसंख्या ट्रबल, धावसंख्या 18, 1 बाद 18. आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत या गोलंदाजी मार्कवर राजेश धनावडे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वरुण राजाचं आगमन या मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या मॅच साठी आगमन होते. यावेळेस फटका फसलाय, पाहायचा चिल पकडला जातोय का. चेंडू नो मॅन्स लँड, 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरच समाधान. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाखेरीज धावसंख्या आहे 19. येणारे चेंडू आहेत 12. धावांची गरज आहे 33. 12-33 असं समीकरण असताना पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येतोय आणि कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. बारा चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर अल्पेश. जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले, पाहायचं या ठिकाणी झेल होईल का. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक येत नाहीये. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान. येणारे चेंडू आहे 10 धावांची गरज. 10-32 असं समीकरण. आता मात्र डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू, अवांतर चेंडू. अवांतर धाव जोडली जाते. 21 धावसंख्या. कुणाल देसाई 8 चेंडू 11 धावा, तर राज ढोर्लेकर 3 चेंडू 2 धावा. अजूनही 19.60च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील महापुरुष गुहागर संघाला. यावेळेस दर्जेदार फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाहीये. मिड विकेट रिजनला येतोय. डेंजर एंडला पाहायचंय. राजला पकडलं जाईल का. थोडासा ओव्हरथ्रो झालाय 1+2, परंतु कुणाल देसाई देखील या ठिकाणी पडतोय. पावसाळी क्रिकेट याची जादू आपल्याला पाहायला मिळते. 2च धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. यावेळेस दर्जेदार प्रहार. चेंडू चाललाय सीमा रेखा पार
अल्पेश याच्या गोलंदाजी वरती चाबूक शॉट. राज ढोर्लेकर याच्या बॅट मधून निघालाय षटकार. आठ चेंडू आणि 23 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. पाहायचंय राज ढोर्लेकर 5 चेंडू 10 धावा आतापर्यंत खेळतोय, फलंदाजी करतोय. येणारे चेंडू आहेत 8 धावांची गरज आहे. 23 धावांसाठी 8 चेंडू असतील. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल राज ढोर्लेकरच्या माध्यमातून. काव कॉर्नर रिजनला एक षटकार आलाय. पाहायचंय दुसऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे कमबॅक करून दिला जाईल का अल्पेश वराडकरच्या माध्यमातून. राईट हँड राऊंड विकेटने मारा. हो आता मात्र चांगल्या प्रकारे चेंडू थोडासा टप्पा मागे घेतलाय. या अगोदरचा चेंडू पाहिलं तर फुल ऑर लेनचा होता. स्लॉट मधला चेंडू सरळ बॅटने पाठवून दिला प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. आणि तदनंतर थोडीशी टप्पा हा मागे घेतलाय. चेंडूला स्किट होऊन दिले. यावेळेस दर्जेदार प्रहार आउट ऑफ द पार्क. राज ढोर्लेकर याच्या बॅट मधून निघालाय हा षटकार. सहा चेंडू आणि 17 धावा. पाहायचंय 6 चेंडू आणि 17 धावा. 17 धावेसाठी फक्त 6 चेंडू फेकले जातील. गोलंदाजी मार्कवर सुदर्शन. पाहायचंय सुदर्शनाच्या माध्यमातून सुदर्शन चक्र फेकलं जाईल का. सहा चेंडू 17 धावसंख्या आपण पाहताय 35. 6 चेंडू 17 धावा. राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती हवाई हल्ला बोल. पाहायचं अल्पेश याच्या डोक्यावरून चालला चेंडू. वन बाउंस सीमा रेखा पार. येतोय हा चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 107 षटकार आणि 44 चौकार या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहताय. 5 चेंडू 13 धावा. 17ला खतरा ठरला या ठिकाणी. फलंदाज कुणाल देसाई. 5 चेंडू आणि 13 धावेची गरज असताना राईट हँड राऊंड विकेट. यावेळेस समोरच्या दिशेनं राजेश धनावडे पाहायला मिळतील. झेल पकडला जातोय. कुणाल देसाईचा या ठिकाणी खेळ संपतोय. समोरच्या दिशेनं थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली. झेल पकडला जातोय. मोठा धक्का. चला कुंदन रोहिलकर आपण थोडासा वेळ कमी खर्च करा. थोडासा काळोख येतोय. चला बॅट्समन लवकरात लवकर आपण आपल्या क्रीजवर चला. चार चेंडू आणि 13 धावेची गरज. सुदर्शन राऊंड विकेट. शुभम भाईनाक साठी पाहायचं आहे. आता मात्र शुभम भाईनाकेला माघारी परतावं लागेल. 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13 असं समीकरण मॅचचं सुपर संडे ब्लॉकबास्टर बनवला गेलाय. 3-13 वाचवले दोन्ही संघाने एकमेक संघाचे. नवीन फलंदाज येतोय सुयोग. पाहायचंय भैया पण तो स्ट्राईक एंडला आपल्याला राज ढोर्लेकर पाहायला मिळेल. येणारे चेंडू आहेत 3 धावांची गरज आहे. 13 पाहायचंय राज ढोर्लेकर मॅच फिनिशर बनतो का या सामन्याचा. सुदर्शन याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिजनला एकदा पूर्ण केली जाते. थोडासा फंबल या ठिकाणी सुदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा, 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचावे लागतील. पाहायचं आहे 2 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्या. सामना कंपल्सरी चेस. 2 चेंडू 11 धावेची गरज. 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचावे लागतील. या ठिकाणी राज करावं लागेल. पाहायचंय सुदर्शन चक्र फिरवलं जाते सुदर्शनाच्या माध्यमातून. फुलटोल वसूल षटकार. घुटना टेक और लाजवाब हाई वोल्टेज षटकार देख. गुलामभाई तांडेल यांच्याकडून राजने जर मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे राज ढोर्लेकर याला. पाहायचंय अल्पेश वराटकर बघतच राहिलाय. हा चेंडू लो फुलटॉस या ठिकाणी घुटना टेकचा षटकार पाहायला मिळालाय. राज ढोर्लेकर ऑल फायर. 47 धावसंख्या येणारा चेंडू आहे 1 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 5. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. पाहायचंय आता सामना कोणाच्या बाजूने झुकणार. पुन्हा एकदा वरुण राजाचं देखील या हाय व्होल्टेज मॅच साठी आगमन होतंय. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज सुदर्शनाच्या माध्यमातून. या चेंडूवर देखील फटका परंतु राजेश धनावडे यांना अडवलेला आहे आणि विजय संपादन करण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे माहिराज अस्कोली या संघाला. विजयी संघ होतोय अस्कोली संघ. तर महापुरुष गुहागर संघाला देखील खूप साऱ्या धन्यवाद. एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. धन्यवाद महापुरुष गुहागर. चला अबलोली संघ क्षेत्ररक्षण शोधून घ्या. अबलोली संघ